नमस्कार. मी विक्रम. जगभरात पसरलेल्या अशा रहस्यमय घटनांचा शोध घेणारा, ज्या आजही विज्ञानाला आव्हान देतात. आज आपण आलो आहोत जपानमध्ये. इथे एक अशी शहरी आख्यायिका आहे, जिचं नाव ऐकलं तरी लोक रात्री बाहेर पडणं टाळतात. ही गोष्ट आहे कुचिसाके उन्नाची. रात्रीच्या शांत रस्त्यावर ती अचानक तुमच्या समोर उभी राहते. मास्क लावलेला चेहरा आणि एकच प्रश्न, मी सुंदर दिसते का? नाही म्हणालात तर तुमचा मृत्यू तिथल्या तिथे. हो म्हणालात तर ती मास्क काढते आणि दाखवते तिचं फाडलेलं कानापर्यंत गेलेलं तोंड आणि पुन्हा विचारते, आता मी सुंदर दिसते का? या प्रश्नाचं कोणतंच उत्तर तुम्हाला वाचवू शकत नाही. माझं पॅरानॉर्मल रेकॉर्डिंग डिव्हाइस तिच्या आसपास गेल्यावर पूर्णपणे बंद पडलं. जणू काही ती अजूनही शिकार शोधत आहे. आजही जपानच्या रात्रीच्या रस्त्यांवर ही तोंड फाडलेली बाई फिरतीये. जर ती तुमच्यासमोर उभी राहिली तर तुम्ही काय उत्तर द्याल? कमेंट्समध्ये सांगा आणि पुढच्या एपिसोडसाठी तयार रहा.